आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये गतिबंद विद्यार्थ्यांना मारहाण, मांडकीमधील विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयातील घटना, शिपाई दीपक इंगळे, प्रदीप देहाडेचं निलंबन, गुन्हा दाखल। मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांचं उपोषण मागे, तर 15 दिवसांमध्ये तोडगा नाही निघाला तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा दिला इशारा। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखान्यांसाठी परवानगी दिल्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक, परवानगी दिल्याच्या ठिकाणीच चिकन सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या, संघटनेची मागणी। कुणबी प्रमाणपत्रांबाबतच्या दोन्ही GR विरोधातील याचिकांवरती 18 नोव्हेंबरला होणार एकत्रित सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश। 2004 चा GR आणि 2 सप्टेंबर 2025 च्या GR विरोधातील सुनावणी एकत्र घेण्याची ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी UPSCकडे पाठवल्याची माहिती। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त। NIAचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जण महासंचालक पदाच्या शर्यतीत। राज्यातील जिल्हा बँकेच्या भरती स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या शासनाचा निर्णय, 70% जागा राखीव ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश। राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने, साखर आयुक्तालयाच्या स्तरावरती आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यांसाठी तपासणी 2 दिवसात निर्णय होणार। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट, SIT नेमली तरीही तपासात गती नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाण्यामध्ये मनपाच्या तोडक कारवाई दरम्यान स्थानिकांकडून पोलिसांवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न, 8 इमारतींवर होणार तोडक कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक आक्रमक।